इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय आणि याचं वचन 11 पासून मी वाचत आहे. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुनती मनविणाऱ्या लोकांकडून बेसुनती मनविले जाणारे होता. म्हणजे पहिली गोष्ट आम्ही परराष्ट्रीय होतो, दुसरी गोष्ट आम्ही बेसुनत होतो, तिसरी गोष्ट तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित होता. आम्ही ख्रिस्त विरहित होतो, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे. चौथी गोष्ट, पाचवी वचनाच्या करारास परके म्हणजे देवा आमच्याशी काही करार नव्हता आणि देवाचा जुना करार इस्रायल लोकांबरोबर होता, त्यातले पण आम्ही नव्हतो. पाचवी गोष्ट, आशाहीन, आम्हाला काही आशा नव्हती व देव विरहित असे जगात होता. अर्थात ते देवच नाही, त्यांना आम्ही भजत होतो आणि मूर्तीच्या मागे आम्ही होतो. ही सर्व आमची कथा आहे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. अर्थात ख्रिस्त येशू आमच्यासाठी मध्यस्थ बनला आणि स्वतः देव पित्याबरोबर त्याने हा समेट घडविला, बलिदान